ही काय नाटक कंपनी काढलेली नाहीये। गेल्या वेळेला याच भाजपने आपल्याबरोबर दगाबाजी केली आणि म्हणून आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करावं लागलं। तेव्हा हेच काऊर करत होते, हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं। अरे आम्ही हिंदुत्व सोडूच शकत नाही, पण आज मला भाजपला विचारायचंय, तुम्ही का हिंदुत्व सोडलं? तुम्ही का बोलत नाही आहात? आणि माझी तर ठाम मागणी आहे, हे एसआयटी बीसीटी यांनी स्थापन केलेली थोतांड आहेत, ही नाटकं आहेत। एक एक विषय निर्माण झाले का दुसरा विषय काढायचा, की पहिला विषय लोक विसरून जातात आणि मग त्याचंच भांडवल करायचं। आणि त्याला माहिती आहे लोकांची मेमरी ही जास्त दीर्घकालीन नसते। पण मंदिर लुटीचा विषय आम्ही जोपर्यंत धसास लागत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही। मुंबईमध्ये केले, नागपूरमध्ये केले, मी तर राज्यात सगळीकडे जाणार आणि बाहेरच्या राज्यात अगदी अयोध्येला आणि काशी विश्वनाथ त्याच्या सुद्धा दर्शनाला जाऊन मी महाआरती करेन। कारण हिंदुत्वाला जाग माझ्या वडिलांनी आणलं होय, घराणेशाही म्हणा पाहिजे तर माझ्या वडिलांनी आणलेली आहे। त्यांनी जागा केलेला हिंदू तुम्हाला मी झोपू देणार नाही। आणि चौकशीची थेरं करू नका, चौकशीची नाटकं करू नका। जर तुम्हाला प्रामाणिकपणाने याचा निकाल लावायचा असेल तर निवृत्त न्यायमूर्तींच्या अधिपत्याखाली चौकशी समिती स्थापन करा। आणि न्यायमूर्ती सुद्धा गोगलगाई सारखे नकोत, तपका आणि आरत्या ओवाळणारे नकोत, तर निस्पृह आणि निष्पक्षपातीपणाने काम करणारे अभय ओकांसारखे निवृत्त न्यायाधीश तिकडे नेमा आणि मग दूध का दूध पाणी का पाणी बघा कशात काय ते शोधा तुम्ही। पण आम्ही कशावरही प्रश्न विचारायचे नाहीत। काही विचारलं तर हे देशद्रोही ठरवतात। आणि या राम मंदिर चोरीबद्दल यांच्यातलेच एक व्यक्ती आहेत, काय बोलतायत बघा। कि शायद उन्होंने श्रद्धा पूर्वक भाव के साथ भगवान के मंदिर में अर्पित नहीं किया होगा, इसलिए उनका पैसा चोरी ऐकू येते करे। हमारा पैसा चोरी नहीं हुआ, हमारा पैसा मंदिर में लगा है। थोडक्यात सांगतो तुम्हाला, उत्तर प्रदेशचे हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत सतीश महाना, आणि ते म्हणतायत की ज्यांनी सच्चे श्रद्धा काय भाव के साथ म्हणजे श्रद्धेने ज्यांनी पैसे दिलेले नाहीत त्यांचे पैसे चोरीला गेलेत, आमचे पैसे तसेच आहेत। आणि ज्यांचे पैसे चोरीला गेलेत असं वाटत असेल त्यांना माझ्यासारखे करोडो लोक पैसे द्यायला तयार आहेत। राम मंदिर ही तुमच्या बापाची जागीर नाहीये। आम्ही सुद्धा राम भक्त आहोत। आणि तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल की 2 वर्षापूर्वी 22 जानेवारीला अयोध्येमध्ये जेव्हा राम मंदिराचं लोकार्पण झालं होतं, मोदी बसले होते तिकडे, एकही शंकराचार्य त्यांच्या सोबत नव्हता। आणि तेव्हा आपण कुठे होतो? आपण नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये होतो। ज्या काळाराम मंदिराचा इतिहास असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिरात प्रवेश, हा राम तुझा नाही, हा राम माझा सुद्धा आहे आणि त्याचं दर्शन घेण्याचा अधिकार हा माझा आहे, मला सुद्धा आहे, मला तो मिळालाच पाहिजे म्हणून सत्याग्रह केला होता। तेच ते राम मंदिर। आणि दुसऱ्या दिवशी 23 जानेवारीला मी जाहीर सभेत बोललो होतो, आम्ही जय श्रीराम जरूर बोलतो, जय शिवराय जय श्रीराम, पण आम्हाला राम पाहिजे तो भाजप मुक्त राम पाहिजे। त्या आंदोलनाची सुरुवात आहे भाजपा मुक्त राम।